नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास होतो तो शेत रस्त्याबाबत. मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शेत रस्त्याच्या अडचणी या निर्माण होतात. मित्रांनो, आता शासनाने शेत रस्त्यावर अतिक्रमण करून शेत रस्ता बंद करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठी कारवाई करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, शेत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचा विविध शासकीय योजनेचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे. तसेच अशा शेतकऱ्यांचा फार्मर आयडी सुद्धा पुढील 5 वर्षाकरिता ब्लॉक करण्यात येणार आहे. मित्रांनो, याबाबत शासनाने जी-आर सुद्धा काढलेला आहे. मित्रांनो, पाहुयात या व्हिडिओमध्ये या जी-आर बाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, दिनांक 25 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे. मित्रांनो, दिनांक 14/12/2025 रोजी एक जी-आर काढण्यात आलेला होता. त्या जी-आर मध्ये काही बदल करून हे शुद्धीपत्रक शासनाने काढलेले आहे. मित्रांनो, या शुद्धीपत्रकाचे टायटल आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबविण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शुद्धीपत्रक. मित्रांनो, हे शुद्धीपत्रक तुम्हाला हवे असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शुद्धीपत्रक मिळविण्याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे शुद्धीपत्रक मिळवू शकता. मित्रांनो, आता या ठिकाणी या शुद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे ती एक एक करून खाली सविस्तर या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आता 14/12/2025 रोजी शासनाने जो जी-आर काढलेला होता त्यामध्ये काही बदल केलेले आहेत. ते बदल कोणते आहेत ते या ठिकाणी पाहूयात. तर सर्वप्रथम या ठिकाणी आता अतिक्रमणाबाबतचा बदल या ठिकाणी आहे. तो आहे गाव नकाशावर दर्शवण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी. म्हणजे शासकीय जागा असेल किंवा गाव नकाशे जे दिलेले आहेत त्यावरती जर कधी एखाद्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं असेल आणि एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली त्याबाबत, तर तहसीलदार यांनी 7 दिवसात ते अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित शेतकऱ्याला नोटीसही द्यायची आहे. व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही, म्हणजे 7 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढलं नाही, तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल. ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये किंवा मामलेदार अधिनियम 1906 कलम 5 अन्वये इतर शेतकऱ्यांचा ये जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे, अशा रस्त्यावर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड करता येणार नाही. म्हणजे असे जे रस्ते असतील तर त्या रस्त्यावर अतिक्रमित जो शेतकरी आहे त्याला पिकं सुद्धा लावता येणार नाही. तसेच सदर रस्त्याचे नुकसान करणाऱ्याचे आधार कार्ड व फार्मर आयडी 5 वर्षाकरिता ब्लॉक करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आहे का असा जो अतिक्रमण करणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि त्यासोबतच फार्मर आयडी हा 5 वर्षाकरिता या ठिकाणी ब्लॉक करण्यात येणार आहे. मित्रांनो, विचार करा, आधार कार्ड आणि फार्मर आयडी जर 5 वर्ष ब्लॉक करण्यात येणार असेल तर शासनाची कोणतीही योजना संबंधित शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही व शासनाच्या विविध योजनांचे लाभ व कोणतीही शासकीय मदत सुद्धा मिळण्यापासून तो शेतकरी अपात्र ठरणार आहे. आता मित्रांनो, नवीन शेत रस्त्याकरिता लागणारी जी जमीन असेल त्याबाबत सुद्धा या ठिकाणी या शुद्धीपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे, ती या ठिकाणी पाहूया. प्रस्तुत योजना राबविण्याकरिता म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना ही राबविण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. म्हणजे शासन कोणत्याही शेतकऱ्याचे भूसंपादन करून त्याला त्या जमिनीचा मोबदला देणार नाही, हे या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे आहे. आता हे कशा करता, तर नवीन रस्ता करायचा असेल त्याकरिता जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पानंद रस्त्याकरिता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्क सोड करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे स्वतःहून जे शेतकरी तशीच जमीन जर शासनाला देणार असेल तर त्या दिलेल्या जमिनीचे नोंदणीकृत असे दानपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा हक्क सोडपत्र हे संबंधित शेतकऱ्याला हे शासनाला करून द्यावे लागणार आहे. सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच या ठिकाणी तलाठी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यावर घेण्यात येईल. असे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्कसोडपत्र हे शासनाच्या लाभात करण्यात येत असल्याने ते नोंदणीकृत करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 3 नुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ आहे. या प्रयोजनार्थ शेतकऱ्यांनी शासनास दिलेली जमीन परत मागण्याचा
किंवा मिळण्याचा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही. म्हणजेच या योजनेकरता शेतकऱ्याने एकदा का जमीन शासनाला दिली तर ती परत मिळवण्याचा अधिकार त्या शेतकऱ्याला राहणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता गाव नकाशावरील जे रस्ते आहेत तसेच शासकीय जमिनीवरील जे रस्ते आहे अशा रस्त्यावरती ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये तहसीलदार यांच्याकडे दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर कधी तक्रार केलेली असेल तर संबंधित तहसीलदार अशा शेतकऱ्यांना 7 दिवसात ते अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देतील आणि त्यानंतर अशा शेतकऱ्यांनी ते अतिक्रमण न काढल्यास त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड तसेच फार्मर ID हा संबंधित तहसीलदार यांच्याकडून 5 वर्षाकरिता ब्लॉक करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ संबंधित अतिक्रमित शेतकऱ्याला हा दिला जाणार नाही. तर मित्रांनो, हा JR तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा JR मिळवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल. तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.